नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गायनेकोमेस्टिया बद्दल बघणार आहोत। गायनेकोमेस्टिया एक कंडिशन आहे मेल बॉडी मधली। तर ही जी कंडिशन आहे या कंडिशन बद्दल आपण बघणार आहोत। ही कंडिशन का होते, कशामुळे होते आणि यावरती काय ट्रीटमेंट आहेत, या सर्व फॅक्टर्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। गायनेकोमेस्टिया एक्झॅक्ट काय असतो, तो गायनेकोमेस्टिया हे मेल चेस्ट जी आहे ती काही प्रमाणात फिमेल चेस्ट सारखी दिसते, तर याला गायनेकोमेस्टिया म्हणलं जातं। तर ज्याप्रमाणे मेल चे जे चेस्ट असते त्या चेस्टमध्ये ग्लँड साठतात, म्हणजे जे चरबी असते मेल चेस्टमध्ये जी चरबी असते ती जिद्दी चरबी म्हणलं जातं। म्हणजे काही लोकांची वेट जास्त असतं, हाय वेटमुळे त्यांच्या चेस्टमध्ये जे चरबी असते त्या चरबीने ॲज अ फिमेल चेस्ट सारखं दिसतं। दुसरी जी कंडिशन आहे की ज्यांचं वेट जास्त असतं, वेट जास्त असल्यानंतर त्यांनी वेट काही प्रमाणात कमी केलं, पण ज्यांचं जे चेस्टमधली जी चरबी आहे ती चरबी ॲज अ तशीला तशीच राहते, कारण ती कमी होत नाही। ती जिद्दी चरबी म्हणून आपण ग्राह्य धरतो आणि ती चरबी ज्यावेळेस कमी होत नाही तर त्यावेळेस तिथे गायनेकोमेस्टिया झाल्यासारखं त्याप्रमाणे आपली कंडिशन होते। तिसरा आहे कारण अनुवंशिकता। अनुवंशिकता जे असतं की जर घरामध्ये कोणाला असेल तर अनुवंशिकतेने सुद्धा गायनेकोमेस्टिया होतो। चौथं कारण आहे बॉडी बिल्डिंग मध्ये। बॉडी बिल्डिंग मध्ये जे बिल्डर्स असतात ते स्टेरॉइड वगैरे घेतात। त्या स्टेरॉइडनी वगैरे ते बॉडी इन्क्रीज करण्यासाठी, बॉडी वाढवण्यासाठी काही टॅबलेट्स यूज करतात। त्यानंतर काही त्यांचे काही सप्लिमेंट असतात, ते सप्लिमेंट यूज करतात। या सप्लिमेंटमुळे ते बॉडीमध्ये एक कंडिशन क्रिएट होते आणि त्या कंडिशनने गायनेकोमेस्टिया होऊ शकतो। त्यानंतर पाचवं कंडिशन आहे की काही टॅबलेट असतात, मेडिसिन्स असतात, ते मेडिसिनने सुद्धा गायनेकोमेस्टिया होण्याचे चान्सेस असतात। त्यानंतर सहावं कारण आहे की जर हार्मोन्समध्ये थोडाफार प्रमाणात बदल झाला तर त्यावेळेस सुद्धा गायनेकोमेस्टिया होतो। गायनेकोमेस्टिया होण्याचं सातवं कारण आहे की शरीरातले काही आजार असे असतात की त्यामुळे गायनेकोमेस्टिया कंडिशन होऊ शकते। आता गायनेकोमेस्टिया झाल्यानंतर काही तुम्हाला आजार झाल्यासारखं होतं का, किंवा शरीरामध्ये काही अडचण निर्माण होते का, काही तुम्हाला त्रास होतो का? तर नाही मित्रांनो, गायनेकोमेस्टिया झाल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही। गायनेकोमेस्टिया फक्त दिसायला खराब दिसतात म्हणून याची ट्रीटमेंट घेतली जाते, ट्रीटमेंट केली जाते, पण यामुळे कुठलाही त्रास होत नाही किंवा साईड इफेक्ट नसतात गायनेकोमेस्टिया झाल्यानंतर। तर हे दिसायला खराब दिसतात म्हणून जसं तुम्ही जर टी शर्ट वगैरे घातलं तर त्यावेळेस तुमची चेस्ट बाहेर दिसेल थोडीफार तुम्हाला, तर त्यामुळे तुम्हाला विचित्र वाटेल। किंवा तुम्ही स्विमिंग पूलमध्ये कुठे गेलात तर त्यावेळेस टी शर्ट काढून वगैरे तुम्ही स्विमिंग करणार, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला चेस्टचा लुक जर प्रॉपर नसेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला इथे अनकम्फर्टेबल फील होतं आणि त्यामुळे तुम्ही त्याची ट्रीटमेंट करण्याचा विचार केला जातो।